आपणही या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. चार ओव्हरची मॅच परत एकदा. खरं तर त्या सामन्याची आठवण नको असं दोनही टीम कदाचित बीड टीमला वाटेल, पण चांदईच्या स्पर्धेमध्ये काय खतरनाक मॅच झाली होती. बीड टीमच्या लक्षात असेल तो सामना. आणि परत एकदा स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे आणि श्रीवीरा 11 बीड, कदाचित त्या पराभवातून श्रीवीरा बीड सावरली असेल. आणि परत एकदा आता वैभव रसालच्या विरोधात मैदानावरती जेव्हा बीड संघ आला आणि धोत्रे संघ देखील होता, त्यावेळी चर्चा हीच होती की पुन्हा तो सामना नकोय किंवा कदाचित येऊ दे. आणि आता तो सामना आलाय. नितीन धुळे वेगवान, ते सर्रार बॉलर श्रीवीरा 11 बीड्स, आणि त्याच्या विरोधात सलामी स्वीकारतोय स्वर्गीय मंगेश 11चा फलंदाज गणेश. मॅच ऑन. पहिला बॉल बॅट ग्राउंड झाली, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि पहिला डॉट बॉल. श्रीवीरा 11 बीड. मागे जेव्हा या दोन टीममध्ये फाईट जाईल ना, हेड टू हेड बऱ्याच मॅचेस झाल्यात, पण मागचा सामना त्यावेळी झालेली गोलंदाजी, त्यावेळी गोलंदाजीने फसलेलं प्लॅनिंग हे श्रीवीरा 11 बीडच्या फार लक्षात आहे. गणेश कांबरे आणि कमलाकर रसाल यांनी दिलेला जर्सी परिधान करून आज संघ उतरलाय. संदीप शेठ रसाल, 760 सरकार यांची पॅकरशिप. दुसरा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता गणेश रसाल. आधी बॅट ग्राउंड झाली, यावेळेस देखील संपर्क नाहीये. 2 लगातार डॉट बॉल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये असं डॉट बॉल खेळणं संघाच्या रन रेटवरती थोडा परिणाम नक्की जाणवतो आणि गणेशला बघावं लागेल. वैभव त्याच्या साथीला आहे. 4च ओव्हरची मॅच, 24 बॉल आहेत, त्यातले 2 बॉल आता त्यांनी गमावलेत. आणि आता उर्वरित 22 बॉलमध्ये विपक्षी टीमच्या विरोधात टार्गेट सेट करायचं आहे. वाकसच्या मैदानावरती जर कोणत्या पॅकरला खरी लक असेल ना, तर ती कैलास वैखर आहे ना. तिसरा बॉल हवेत खेळलेत, खेळाडू भरपूर धावलेत, वेगाने धावलेत. बॉल हातात येईल तोपर्यंत रन्स घेत आहेत. खतरनाक रनिंग आहे या खेळाडूची. शिवम आहे का जीवाच्या, खरं तर आकांताने हा खेळाडू धावत होता आणि काय रनिंग होती. बॉल नक्की 2 धावा त्याने वाचवल्या आणि 2 धावांनी स्कोर. 3 बॉल समाप्तीनंतर येतो 2 धावा. जबरदस्त बॉलिंग. नितीन धुळेला माहिती आहे की स्वर्गीय मंगेश धोत्रे संघाला आपण 4 ओव्हरमध्ये जर का अंडर 40 ठेवलं, 40च्या आतमध्ये जर का रोखलं, तर कदाचित तो स्कोर आपल्या संघासाठी चेस करताना. गणेश बॅटिंग करत. गणेशच्या बॅटमधून उंच मारलाय, माही आला त्याच्या पुढ्यात चेंडू, बॉल हातात नाही तोपर्यंत दुसऱ्या रनचा कॉल. परत 2 धावा. गणेश रसाल ची विकेट जर नितीन धुळेने घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रतीक रुठे यांच्याकडून. गणेश रसाला धोत्रे संघाचा हिटमॅन आहे आणि त्याच्या विकेटसाठी प्रतीक रुठे यांच्या मनामध्ये कदाचित ती विकेट आहे आणि नितीन धुळे त्यावरती ती मोहर उमटवेल का विकेटची बघायचं. 4 धावा आल्यात, बॉलही समाप्त झालेत पहिल्या ओव्हरचे 4. चांगली फाईट आहे नितीन आणि गणेश रसालमध्ये. एकेकाळी ग्राउंड लेवलचे परफेक्ट शॉट गणेश रसाल नेहमी सजवतो. 5वा बॉल आणि दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज आउट. त्यांनी जमा केलेलं आहे नितीन धुळेसाठी. शेवटचा बॉल आहे, चला स्पीडअप असू द्या नितीन आणि टीम बीड. 5 चेंडू 4 धावा आहेत. पहिली विकेट आउट झाली आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय मंगेश रसाल यांचे सुपुत्र विवेक मैदानाच्या आत. शेवटचा बॉल आहे. नितीन धुळेने यावेळेस मात्र परफेक्ट बॉलिंग केली. 4च धावा
गणेश रसाळ सारख्या हिटमॅनला थोडं कंट्रोलमध्ये ठेवलं. लास्ट बॉल आहे पॉवर प्लेची ओव्हर आणि शेवटचा बॉल नितीन धुळे या बॉलरचा. विवेक रसाल ऑन स्ट्राइक. लास्ट बॉल अपील जोरदार आहे. बॉल मागे अडवलाय आणि विकेट. पंचांचं बोट वर. फलंदाज आउट. दुसरा लगातार झटका दिलाय. षटक कंप्लीट. 4 धावा. विकेट आउट झाला 2. कमॉन डीजे बजा. थँक्यू डीजे. 1 ओव्हर 4 धावा 2 विकेट. 4 ओव्हरची मॅच आहे. जय धुळे आलेत. जय धुळेचा बॉलिंग स्पेल आता इम्पॉर्टंट राहणार आहे श्रीवीरा 11 बीडसाठी. आणि स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाचा बायकर मॅन वैभव रसाळ. ज्या वैभव रसाळने याआधी झालेल्या मॅचमध्ये तुफानी खेळी साकारली होती. आपल्या बॅटमधून खरं तर ज्याने षटकारांची आतिषबाजी केली होती बीड संघाच्या विरोधात. 74 धावांची खेळी या खेळाडूने साकारली होती श्रीवीरा 11 बीडच्या विरोधात. आणि आता पुन्हा वैभव रसाळ चा खतरा या टीमच्या विरोधात असेल. या फलंदाजाला आउट करण्यासाठी जय धुळेने षटक हातामध्ये घेतलं. जय धुळे ऑन बॉलिंग मार्क. समोर येतो वैभव रसाळ. ओव्हर स्टार्ट. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल उंच हवेत आहे. जितू धावला आणि चालला चेंडू सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरला पार करून बॉल बाउंड्री पार. चौकार. फिल्डर त्या कॅच पर्यंत पोहोचेल. कॅच पकडली जाईल. शिवम फार वेगाने धावला होता. जितूही प्रयत्न करत होता पण हा चौकार आलाय. वैभव रसाळ पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात करतोय. 400च्या स्ट्राईक रेटने या इनिंगला त्याने सुरुवात केलेली. जय धुळे वर्सेस वैभव रसाळ ही बॅटल पाहण्यासारखी. दुसरा बॉल वैभवच्या बॅटमधून लॉंग ऑनला पार करून चालला चेंडू सीमा पार. कडक शॉट. बेधडक बॅटिंग. फिल्डर्स तिथे पोहोचू शकला. परत एकदा तीच विध्वंसक बॅटिंग. 2 बॉल 2 चौकार. आता फिल्डिंग मध्ये थोडा प्लॅनिंग चेंज केला. फिल्डरला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. आता खरी मजा येईल कारण वैभव रसाळ थोडा फ्लो मध्ये आलाय. आणि जय धुळे या वादळाला थांबवेल का. स्कोर येतो स्कोर कार्ड वरती 12. धीम्या गतीचा बॉल होता. खोदून काढला अक्षरशः वैभवने. अडवला चेंडू. खंडूने परफेक्ट थ्रो. फिल्डिंग मधील अचूकता आणि फिल्डिंग मधलं जे स्किल आहे ते खंडू दाखवतोय. 1 रन आली. टीमची टोटल 1 ने वाढेल. 13 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 होत्या. 3 बॉलमध्ये 9 आल्यात. जय धुळे खरं तर त्याचं चेंडू परफेक्ट होत आहे. दोन्ही वेळेस करता फिल्डरच्या अगदी बाजूने बॉल निघाला. 13 धावा. फिल्डिंग लवकर सेटअप करा. टाइम जास्त घेऊ नका कारण 1:23 झालेले आहेत आणि अजून एक मॅच बाकी आहे. आज खरं तर मॅचेस त्या मानानेच ऑन टाइम सुरू झाल्या. त्यामुळे हा सामना आणि त्यानंतर एक 3 ओव्हरची मॅच आहे. कदाचित 2:30 पर्यंत आजच्या मॅचेस कंप्लीट होतील. आणि एक चांगलं क्रिकेट आज दर्जेदार क्रिकेट बघायला मिळालं. जय धुळे साइड चेंज. बॅटर आलेला आहे तो लेफ्ट हँड बॅटर आहे जितेश. छोटा पॅकेट नेहमी चांगली कामगिरी करतो. यावेळेस देखील पुढे आला होता. समोर मारला एक खेळाडू पोहोचलाय तिथे आणि 1च रन. 14 धावा.
जास्तीत जास्त स्वर्गीय मंगेश शिलवण धोत्रे संघाचा प्लॅनिंग आहे की वैभव रसाळ स्ट्राईकवरती राहिला पाहिजे. कारण वैभव जर काय या इनिंगमध्ये 3 बॉलमध्ये 9 धावा करू शकतो तर त्याच इनिंगला तो मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे स्ट्राईकवरती पुन्हा वैभव. जय धुळे परत एकदा राऊंड द विकेटने. वा, चेंडू पडल्यानंतर थोडासा कमी गतीने आला वैभवला. हा चेंडू अंदाज बांधणं थोडं कठीण झालं आणि डॉट बॉल. 5 चेंडू कंप्लीट केले जय धुळेने. धावा आहेत फक्त 14. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या 5 बॉलमध्ये 10 आल्या. वैभव रसाळ सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं जर कोणाला जमलंय तर मात्र त्यासाठी जय प्रयत्न करता. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील होती जयची. एक्झॅक्ट पंचही थोडे अचंबित झाले ती अपीलवर. आणि एक सिंगलने षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला. धावा आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय मंगेश शिलवण धोत्रेच्या 15. खरं तर रात्रीचं 1:30 वाजलेत पण टीमचे पॅकर संदीप शेठ रसाल 708 सरकार घरी बसून खरं तर टी व्हीवरती मॅच पाहतात. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. गणेश कांबरे आणि कमलाकर रसाल ज्यांनी या टी शर्ट दिलेले आहेत ते देखील खरं तर हा सामना लाईव्ह पाहत आहेत. त्यांचंही कौतुक असेल कारण संघाला जर्सी पुरस्कृत करणं फार मोठं काम आहे. कारण कधी कधी आपण पाहतो इंटरनॅशनल लेवलला जेव्हा किंवा IPLमध्ये जे टी शर्ट असतात जर्सी त्यावरती आपली जाहिरात करण्यासाठी बऱ्याचशा कंपनीत खरं तर बरेचसे ब्रँड त्यासाठी इच्छुक असतात. पण इथे दिलखुलासपणे आपल्या या पुरस्कर्त्यांनी जर्सी दिलेलं आहे. टीमला पॅकरशिप दिली. आणि आज आकाश रसाल यांचा वाढदिवस आहे. आकाश रसाल यांना टीमकडून खरं तर ते वाढदिवसाचं गोड गिफ्ट या विजयाने नक्की मिळेल का. कारण वाकसचं हे ग्राउंड आहे ना धोत्रे संघासाठी देखील नेहमी लकी ठरलेलं आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी डेच्या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या आहेत. आणि आता श्रीवीरा 11 बीड मागचा झालेला पराभव कदाचित अजूनही विसरलेला नाही आहेत. त्यामुळे कडवी टक्कर द्यावी लागेल ती स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाला. हीच लढाई आहे क्रिकेटमध्ये. कधी पराभव होईल कधी विजय येईल आणि अशीच लढाई आता या मॅचमध्ये बघायला मिळेल. पहिला बॉल वैभव ऑन साईडला मारायचं होतं. आल्या आल्या खरं तर बॉलर भूषणकडून हा डॉट बॉल आहे. 15 धावा आहेत. अजून 11 बॉल आहेत. वैभव रसालचा खरं तर अप्रोच असेल की किमान 40+ हा स्कोर या मॅचमध्ये आला पाहिजे आणि त्यासाठी तो एफर्ट्स लावतोय. आणि त्याच्या बॅटिंगवरती स्वर्गीय मंगेश शिलवण धोत्रे संघालाही विश्वास आहे की जर का वैभव राहिला तर संघाची टोटल तो उंचावेल. बॉलर भूषणच्या विरोधात वैभव रसाल. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती यस तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. बघायचं एक्झॅक्ट कॅच आहे की नाही. तिसरे पंच आलेले टेक्निकल रूममध्ये आणि आता निर्णय जो मात्र इथे पेंडिंग आहे. बघायचं एक्झॅक्ट काय घडलं. ज्यावेळी चेंडू टाकला गेला वैभवने बॅट फिरवली आणि त्यानंतर विकेट किपरने ज्यावेळी कॅच कॅरी करण्यासाठी ज्यावेळी ग्लोव्ज पुढे केले त्यावेळी एक्झॅक्ट त्या मोमेंटला तिसरे अंपायर बघतायत बॉल इथून कॅरी केलाय की नाही. डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज नॉट आउट. फलंदाज नॉट आउट. खरं तर चेंडू जमिनीला टच झाला त्यानंतर तो कॅरी झाला आणि इथून मात्र वैभव सेफ आहे. पण 2 डॉट बॉल आलेत भूषणचे. म्हणजे वैभवला या ओव्हरमध्ये सुरुवातीला शांत ठेवले ते भूषणने.
कारण या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न नक्की होता वैभवचा. 2 बॉल डॉट आलेत. भूषणचा कॉन्फिडन्स वाढला असेल कारण वैभवच्या विरोधात सुरुवातीचे 2 डॉट बॉल. आणि हा फटका चाललाय बाउंड्री पार, जागेवरून खेचलाय, मारलाय षटकार. आणि या स्पर्धेमध्ये जे सरप्राईज गिफ्ट आहे बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर, त्या सरप्राईज गिफ्ट अर्थात त्या 2 पारितोषिकांसाठी A1 जोडी नाही ओनली जयदास आप्पा, जयदास दळवे आप्पांकडून 2 कूलर आता देण्यात. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. दिल खुलास व्यक्तिमत्व जयदास आप्पा दळवी, नाम तो सुना होगा जयदास आप्पा. बाबूभाई आले की मग आप्पा आओ ना. षटकार आलाय. धावा संख्या 21. खतरनाक बॅटिंग करायचे वैभवला. परत एकदा तुफानी हल्ला, स्टँड अँड डिलिव्हर. 2 बॉल 2 सिक्सर, टीमची टोटल 27. ही ताकद आहे वैभव रसाळची. 2 डॉट बॉल खेळला पण त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर. बॉल पाठवा, बॉल पाठवा. वैभव रसाळ या 27 रन्स मध्ये एकट्याच्या धावा जर पाहिल्या ना, बावीस धावा एकट्याच्या आहेत. एकट्याच्या 22 धावा. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. जबरदस्त इनिंग खेळतोय. चला मॅच बॉल देखील आलाय आय थिंक. खर तर आमचे लाडके प्रेक्षक, मी म्हटलं ना किती दूर जरी चेंडू गेला ना तरी तो चेंडू शोधून आणतील. 27 धावा आहेत. 2 बॉल या ओव्हरच्या बाकी आहेत. आता या 2 सिक्सर नंतर भूषणला थोडं टेन्शन दिलं वैभव रसाले. पण हा छोटा खेळाडू प्रॅक्टिस मध्ये आणि प्रॅक्टिस जास्त असल्या कारणाने चेंडू टाकताना त्याच्याकडे देखील तेवढंच धैर्य, तेवढीच हिंमत आहे. आणि त्या नुसार मात्र तो बॉलिंग करतो. वाह, ग्राउंड लेवलचा शॉट. काऊ फेस मध्ये खेळाडू बॉल अडवलाय, फेक करतोय. वाह, सुंदररित्या कलेक्ट केलं चेंडूला. एकच धाव मिळेल. धावा 28. 5 बॉल संपलेत भूषणचे. 3री ओव्हर आहे. स्वर्गीय मंगेश धोत्रे टीम वैभवलाही माहिती आहे अजून 1 ओव्हर आहे, त्यामुळे विकेट सेफ राहणं आणि त्यानंतर पुढच्या बॉलरची वाट पाहणं हे काम वैभव नक्की करतोय. पण 1 बॉल बाकी. 28 धावा आहेत. ओव्हर नंबर 3, शेवटचा बॉल. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी कोणी घेतली असेल तर जय हनुमान क्रिकेट संघ वाकस, जयदास आप्पा, भरत आप्पा हे त्यामानाने करडी नजर या स्पर्धेवरती ठेवतात. आणि आयोजक रोशनशर दळवी यांचं खूप सारं कौतुक. लास्ट बॉल बॅटच्या रडार मध्ये छोटा पॅकेट, बडा धमाका, बिग ब्लास्ट फ्रॉम जितेश. ठोकलाय सिक्सर. ओव्हर पूर्ण केली भूषणची. 34. 3 ओव्हर मध्ये 34 धावा ऑन बोर्ड. धर्माप्पा शेळके यांचा देखील आज वाढदिवस आहे. चिंतामणी चषकाचे ज्यावेळी रेकॉर्ड ब्रेक 17 टुर्नामेंट वाकसमध्ये झाल्या, त्यावेळी जी नाईट टुर्नामेंट झाली ती चिंतामणी चषक, त्या स्पर्धेचे आयोजक धर्माप्पा शेळके, शिवसेनेचे शाखा प्रमुख वाकसगावचे धर्माप्पा शेळके यांचा वाढदिवस. आप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या संपूर्ण वाकसकरांच्या वतीने, क्रीडा रसिकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धर्माप्पा म्हणजे खरं तर फार मोठे आयोजक आहेत, चांगले क्रिकेटर देखील ते राहिलेले आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. दमदार बॅटिंग केली. 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 आल्या होत्या ज्यावेळी बॉलिंग केली होती नितीनने. त्यानंतर जय धुळे आला, त्याने देखील धावा दिल्या होत्या फक्त 11. 2 ओव्हरमध्ये 15 होत्या. असं वाटलं की थोडासा स्कोर कमी वाटतोय का, पण 3ऱ्या ओव्हरमध्ये टोटल धावा आल्यात 19. जितेश रसाळने जर का जो आता सिक्सर मारला, त्या षटकाराने बरेचसे चाहते प्रभावित झालेले आहेत. आता जर आणखीन आला तर कॅश प्राइज आहे. लास्ट ओव्हर आहे, फायनल ओव्हर फर्स्ट इनिंगची. बॉलिंग ट्रॅकवरती 4थ्या ओव्हरसाठी आलेला तो गणेश.
समोर येतो वैभव रसाळ. पहिला बॉल, तोडफोड बॅटिंग करायची आहे लास्ट ओव्हर मध्ये. ना तमा ना भीती, फक्त फटकेबाजी. पहिलाच बॉल मिस केला वैभवने. वैभवची बॅटिंगच अशी आहे, लगी तो छगी, लागला का तो षटकारच. हाईट आहे, बरोबर त्याच्या बॅटच्या रेंजमध्ये आले. ताकदीने सिक्सर मारण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये. फुल टॉस आहे, पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल कॉल केलेला आहे आणि दुसऱ्या रनसाठी वैभव निघालाय. बॉल हातात आला नाही. वैभव सेफ, 2 धावा, नो बॉल. 3 टोटल मिळतील आणि आता फ्री हिट. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे या संघाच्या पूर्णपणे अपेक्षा याच प्लेअरवरती आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक इथून केलं जाईल. तिसरे पंच या आपण फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, हाईट इथून चेक केली जाईल आणि मंदार राणे सर जॉईन झालेत. महत्त्वाचं डिसिजन, कारण वैभवची हाईट आणि चेंडूची हाईट या गोष्टींचा एकंदरीत पाहणी केली जाईल. चला फिल्डिंग पोझिशनमध्ये श्रीवीरा बीड आपण राहा, डिसिजन येईलच. 3 ओव्हरमध्ये 34 होत्या. सुरुवात झाली डॉट बॉलने, पण त्यानंतरचा हा नो बॉल आहे की नाही हे इथून आता आपण चेक करतो. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल प्लस 2 धावा, 3 आल्या, 37 टोटल आहे. आता संधी आहे वैभव रसाळला फ्री हिट. वन्स अगेन बिग हिट मारण्याची चान्स, म्हणजे फ्री हिट. आणि गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती गणेश, कमबॅक करणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल, वा, समोर होता, ताकदीने खेचलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. फिल्डर पाहत राहिलाय. इतका दिमागदार आणि दैदिप्यमान स्ट्रोक, बॉल बाउंड्री पार. वैभव रसालचा षटकार. टीमची टोटल 43 धावा. एकदा टाळून जाऊ द्या इनिंग साठी. आणि वैभव रसाल नॉट आउट. 13 बॉल मध्ये 31. 13 बॉल मध्ये 31 धावेवरती वैभव रसाळ. अजून या इनिंगचे बॉल बाकी आहेत 4. जर का 4 बॉल मध्ये 19 धावा केल्या वैभवने, तर आमदार चषकाची 50 तो कंप्लीट करू शकतो. आज खरं तर CSKच्या संजू सॅमसनने पहिलं शतक केलं. IPL 2026चं पहिली सेंचुरी होती संजू सॅमसनच्या बॅटमधून. आणि CSKने आज विजयाचं खातं देखील ओपन केलं. आता वैभव रसाल ती 50 मारणार का? आमदार चषक 5 रात्रीमध्ये ती 50 मारणं कोणालाही जमलं नाही. आणि जे कोणालाही जमलं नाही ते वैभव आता इथे पूर्ण करेल काय बघायचं. गोलंदाज तयार गणेश. समोर मारलाय ऑन साइडला. पहिल्या रनसाठी वेगाने गेला, बॉल अडवला, फेक करतोय. बघायचं आता नॉन स्ट्रायकर एंडला बॉल हातात आला नाही. परत एकदा ती चुकी झाली फिल्डिंग मध्ये. धावा मिळतील 2. टीमची टोटल 2 ने पुढे गेली. 45-45. अजून बॉल बाकी आहेत 3. वैभव रसाल जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत श्रीवीरा बीड संघासाठी खरं तर तो अत्यंत धोकादायक आहे. विस्फोटक, विध्वंसक अशी त्याची नेहमी खेळी असते. आणि हा फलंदाज जेव्हा कधी विपक्षी टीमवरती खेळतो ना, जेव्हा तो बरसतो तेव्हा धोत्रे संघाला धावाचा उच्चांक तो गाठून देतो. समोर टाकला होता वैभव, पुढे आला पण नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू वाईड आहे. खरं तर अंपायर्सचं देखील तेवढंच कौतुक आहे. खूप छान अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. हरेश कराले सर, मंदार राणे सर, मयूर मार्के सर जे आता सध्या मेन अंपायर आहेत. तीक्ष्ण दृष्टी, अचूक निर्णय, योग्य निर्णय क्षमता ही त्यांची खासियत आहे. वैभवसाठी हा चेंडू यावेळेस मात्र फक्त मारायचं इतकंच ध्येय आणि इतकंच टार्गेट आहे वैभवचं. ओव्हर नंबर 4 सुरू आहे आणि 4 बॉल संपलेत. 46 धावा झाल्यात आणि वैभव रसाल नॉट आउट 33. आता 50 पासून दूर राहील का वैभव? कारण 2च बॉल आहेत. 46 आहेत. 50च्या आतमध्ये श्रीवीरा 11 बीड थांबवेल का? 46 आहेत. 2 बॉल आहेत. अंडर 50 ठेवण्याचा मानस आहे. जय धुळे कान मंत्र देतोय गणेशला, कारण त्याने 11 धावांची ओव्हर टाकली होती. त्यामुळे त्याच्याकडे अनुभवी वैभवच्या विरोधात बॉलिंग त्याने केलेली आहे. या पिचवरती बॉलिंग केल्यानंतरचा अनुभव आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला गणेशला जय धुळे देत असताना 5वा बॉल. 5वा चेंडू वैभवसाठी. वाईटची डिमांड जरूर करत होता वैभव आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील त्याने लगेच केली आहे. व्हाईट बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. मंदार राणे सर प्लीज कम अँड चेक.
बॅटिंग करणाऱ्या टीमला ती संधीच आहे. वैभवने 15 सेकंद 10 सेकंद पण जाऊ दिले नाहीत. लगेच 2 सेकंदात रिव्ह्यू. आता तिसऱ्या पंचा निर्णय बाकी आहे. खतरनाक चेंडू टाकतोय गणेश. चेंडू एक्झॅक्ट पडल्यानंतर कुठे निघाला तिसरे पंच बघतायत. 46 हा स्कोर आहे. आमदार चषक 2026 वाकसची ही स्पर्धा. सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी, जानमन क्रिकेट संघ वाकस यांच्या नियोजनाने ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या 6 रात्रीमध्ये 48 टीमचा समावेश. आज 5वी रात्र आहे या स्पर्धेची आणि पंचांचा निर्णय इथे पेंडिंग आहे. आणि इथून मात्र आम्ही प्रत्येक अँगलने चेक करतोय. अत्यंत चेंडू लाईन या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत पाहतोय. कारण एक निर्णय आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चा या कधीही आयोजकांना नको असतात. आणि डिसिजन येतो तिसऱ्या पंचांचा. मन त्यांनी बनवलंय, पाहणी त्यांनी केली आहे. फक्त किंचित लाईन बॉल वन्स अगेन ते चेक करतायत. अर्धा तास गेला तरी हरकत नाही, फक्त निर्णय योग्य आला पाहिजे. आणि निर्णय आला फेअर डिलिव्हरी. जो निर्णय आधीच कदाचित काही प्रेक्षक किंवा डगआउटच्याही लक्षात आला असावा, कदाचित त्यांची पाहणी होती. आणि शेवटचा बॉल आहे. 46 झालेले आहेत. लास्ट बॉल वेल फिनिश करायचं वैभव रसालला. शेवटचा बॉल विकेट किपरच्या बाजूने चालला. इनिंग कंप्लीट. बरोबर 50 झाल्यात स्वर्गीय मंगेश 11 धोत्रेच्या आणि 51 धावांचं लक्ष इथे सेट झालंय. तेव्हा आता श्रीवीरा 11 बीड साठी आता बघायचं येणाऱ्या 24 बॉल मध्ये 51 धावांचा पल्ला श्रीवीरा 11 बीड गाठणार की या टीमला धोत्रे संघ रोखणार. सेकंड इनिंग जशी सुरू होईल आवाज AK-47 डुडू डुडू डू आणि ते ऐकण्यासाठी नेहमी प्रेक्षक येतात ते बाबूशाह सरांचा. तोपर्यंत डीजे सुमधुर संगीत आपण लावा आणि इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्स मध्ये बाबूशाह सरांना. पाचव्या रात्रीतील क्वालिफाय मॅच मध्ये आता कोण एंटर होईल. श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी हा संघ क्वालिफाय मध्ये एंटर झाला आणि त्यांच्या विरोधात कोण येईल. मागच्या 4 रात्रीमध्ये 4 विजय आम्हाला मिळाले. JS खाड्याचा पाडा, वादल क्रिकेट संघ नसरापूर, दुर्वा 11, वेदिका 11 क्रिकेट संघ सावळे आणि कालच्या रात्रीमध्ये SSC चिंचवली. हे 4 संघ या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचे हकदार आहेत. त्यामध्ये JS खाड्याचा पाडा हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झालाय आणि आज 5वी टीम जी टॉप 6 मध्ये दाखवली ती कोणती असेल. मार्केवाडी क्वालिफाय मध्ये खेळणार आणि त्यांच्या विरोधात
स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे येईल की श्रीवीरा इलेव्हन बीड येईल हे 24 चेंडू आणि 51 धावा इथे ठरवतील. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बाबूशाह सर या इनिंगसाठी जॉईन होतील. चला चला बॅटर आपण बॉल चेक करा आणि लवकर एंट्री करा. श्रीवीरा इलेव्हन बीड जय धुळे आणि त्यांच्या साथीने मात्र तेजस मागच्या सामन्याचे ओपनर याही मॅच मध्ये कंटिन्यू आपल्या टीम साठी ते ओपनिंग करत आहेत आणि दोनही ओपनर इथून मैदानाकडे रवाना होत आहेत. 51चं टार्गेट. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर चलेंगे आज की रात की देखिए बात करेंगे सेकेंड इनिंग का देखिए बात करेंगे सेकेंड राउंड का यहाँ पर दूसरी मैच का और सेकेंड इनिंग देखिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे 51 रनों की टारगेट है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो या अंतर्राष्ट्रीय की भी बात कर लीजिए रिकॉर्ड टूटता है भाई, रिकॉर्ड बनता है. और क्या बल्लेबाजी वैभव का रहा है भाई यहाँ पर चलिए श्रीवीरा बीड टीम देखिए यहाँ पर बल्लेबाजी करते हुए और पहली गेंद की पर देखिए यहाँ पर ऊंचाई तो भर दी है. शॉर्ट से लिमिट विकेट तैनात है. बढ़िया कैच लेते हुए इसे कहते हैं पहली नजर में. अरे दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले या तो सवे दिल जले. चलिए स्वर्गीय मंगेश इलेवन की बात करेंगे तो टीम है कमाल की देखिए यहाँ पर पहला सफलता. चलिए बेटा थोड़ा सा भाग कर जाइए, समय ज़्यादा मत लीजिए. इसके बाद है अंतिम मुकाबला देखिए खिला जाएगा इस मैच के बाद है. हाँ मार्केवाड़ी टीम देखिए बात करेंगे तैयार है भाई. ट्रॉफी के लिए अगला मैच रहेगा, बड़ा मुकाबला रहेगा. अगला मैच है रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए, और अगला मैच देखिए हमें ट्रॉफी चाहिए. तैयार देखिए ऑस्ट्रेलियन ड्रेस कोड मार्केवाड़ी टीम देखिए और कमाल के उन्होंने एफर्ट दिखाए. लेकिन यहाँ पर देखते हैं 51 की टारगेट है, लेकिन ये टारगेट से कहते ना जिंदगी भी साथ छोड़ देती है भाई. मुकाबला के क्या उम्मीद कर सकते हैं. ये भी तो एक जीत है जो अब तक हमने हार नहीं मानी है. आखिरी गेंद तक देखिए कोई भी हार मानने को तैयार नहीं रहते हैं. तैयार से ओ ये चलिए लपेटा भाई यहाँ पर कड़क टाइमिंग देखिए यहाँ पर AK-47 छरा. से ज्यादा सही दिशा में चलना बहुत जरूरी हो जाता है और गति मिला यहाँ पर बल्लेबाज को. लेन भी आगे मिला, पाले में था, रेडर पे था, यही तो बताया. दिशा भी सही होना जरूरी हो जाता है. आगे आए स्टेप आउट करके, लेकिन अच्छा कमबैक, लेन को खींचा. इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून है. पिछली गेंद के पर छक्के दागे बैटर का जुनून था और इस बार गेंदबाज को सुकून मिलता हुआ. कहती ना मुसीबत और खुशी ये बिना किसी अपर्मेंट के आ जाती है.
जिस तरह के कहते ना जीत और हार रहे, ये बिना किसी अपर्मेंट के आ जाती है। इसलिए अपने आप को इतनी तैयार रखें, मुसीबत के समय होश और खुशी के समय जोश है, ये कंट्रोल में रहना चाहिए। यही तो बात छेड़ा भाई, यहाँ पर मुसीबत और खुशी ये बिना किसी अपर्मेंट के आ जाती है। और यहाँ पर देखिए लेन हल्की सी यहाँ पर छोटी थी और लाइन खराब था लेग स्टंप को छोड़ता हुआ, और फाइन लेग खुला था, 4 रन आता हुआ। आज देखिए माही माही मार रहा है। तैयार गेंदबाज 6, स्कोर की बात करेंगे 10। चलिए यहाँ पर एक छक्का एक चौका और इसके बाद देखिए डबल आता हुआ, ये अच्छी देखिए यहाँ पर सोच है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है। टेस्ट टीम में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और टीम का स्कोर है 12। कौन कहता है सिग्नेचर बदलती नहीं है, कौन कहता है फ्यूचर बदलती नहीं है। अरे उंगली पे चोट लगे तो सिग्नेचर बदल जाती है, दिल पे चोट लगे तो फ्यूचर बदल जाती है। और ये मैच देखिए दिल में लगने वाला मुकाबला है, क्योंकि यहां से मुकाबला जीतेंगे ना, आगे की मैच ट्रॉफी के लिए रहेगा। ओ कमाल का वेरिएशन देखिए, इस खोज में मत रहो कि किस्मत हमारे पास है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है, मेहनत से किस्मत बदल सकती है। स्कोर 12। अंपायर क्या चेक करना चाहते हैं? चलिए विकेट पर नहीं, चलिए अंपायर वाइड या बाउंसर क्या चेक, वाइड लाइन चेक करने का। हाँ, बैटिंग टीम ने देखिए यहाँ पर वाइड की चैलेंज की, यहाँ पर अंपायर कॉल पे डिलीवरी है। बैटिंग टीम का कहना है कि गेंद वाइड है, लेकिन देखते हैं तीसरे अंपायर फिर डिलीवरी। देखिए तीसरा अंपायर का कॉल आता हुआ, फिर डिलीवरी, ओवर खत्म होता हुआ। हर किसी की जिंदगी में देखिए टीम का स्कोर 12 बनाए, अगर इस औसत एवरेज से जाते हैं ना 40 से 48 तक पहुंच जाएंगे, यानी मंजिल के करीब पहुंच जाएंगे। हर किसी के जिंदगी में मुश्किल होती है, फर्क बस इतना रहता है, कोई हार मान लेता है और कोई आखिरी दम तक कोशिश जारी रखता है। मेहनत तो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले भी खोल देता है। मेहनत तो देखिए बात करेंगे, वो चाबी है जो बंद भविष्य के ताले भी खोल देते हैं। और मेहनत करना पड़ता है हर क्षेत्र में, बेकार रहने पर लोहे पर भी जंग लग जाती है। बहुत बढ़िया देखिए क्राउड अभी भी देखिए मौजूद है। आलेला सर्व प्रेक्षक मनपूर्वक स्वागत आहे. जेवढे पण प्रेक्षक ऑनलाईन आहे, केटीसी लाईव्ह आहे, काही लाईव्ह टेलिकास्ट आहे, सबस्क्राईब करा. आपला हक्काचा माणूस आहे. क्लियर डी क्वालिटी कर्जत टेनिस क्रिकेट से। ओ ये चलिए भाई जड़ में रखते हुए और ये काम करना पड़ता है। कहते हैं ना जिंदगी में रिस्क लेना सीखो। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है, सता रही है, तो सोचिए बड़ी सफलता आपके लिए इंतजार कर रही है। इसकी मतलब कि ये रास्ता डरा रही है, ट्रॉफी आगे आमदा, ट्रॉफी के लिए अगला मैच खेलना है, तो ये रास्ता डराएगी आपको। बड़ी सफलता। स्कोर देखिए 12 बनाए। फ्लिक क्या देखिए डीप स्क्वायर लेग खुला है भाई यहाँ पर से, ये काम करना पड़ेगा यहाँ पर से। और खास करके देखिए बात करेंगे यहाँ पर जय का गाड़ी चलता हुआ पम 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 चल रहा है। बन चुका है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 35 की जरूरत है। और आने वाली गेंद भी देखिए बात करेंगे शायद 16 बचा है भाई। कहते ना जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम है और निभाते ज़्यादा हैं। और उस जिम्मेदारी को देखिए, बल्लेबाज भी निभाने के लिए तैयार है, गेंदबाज भी, फील्डर भी तैयार हैं।
16 गेंद देखिए बात करेंगे 35 की जरूरत है। जिंदगी जिंदगी नहीं, जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम हैं और निभाते ज़्यादा हैं। लेकिन देखते हैं बेहतर कौन निभा कर जाएगा, या बल्लेबाज या गेंदबाज। अगला मैच के लिए देखिए हैं तैयार से। पिछली बार गेंदबाज तैयार है, इस बार भी खेला है मिड विकेट से, बाउंड्री लाइन से। देखिए जब तक गेंद वापस आया, ओ ये गलती देखिए, बाल बाल बचे, बाल बाल बचे। कहते ना 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 करते प्यार में कर गए। अच्छा कमबैक, और ये चीज होनी चाहिए। एक रन आया है, अभी भी 34 की जरूरत है। निखिल सर कहते ना जब अंधे इंसान को दिखाई देना, सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं होता है। अगर आपको एक सिंगल मिला है ना, उस सिंगल के सहारे से आप चाहते हो और डबल चौका छक्का लगाकर मंजिल तक पहुंचो। लेकिन अगर अंधे इंसान को दिखाई दे तो सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में हमेशा आपको सहारा की जरूरत रहती है। कभी कोच का भी सुनना पड़ता है, ओनर का भी सुनना, कैप्टन की सुनिए। और एक एक देखिए रनों की यहाँ पर सहारा लेते हुए, लेकिन फंसे भाई यहाँ पर बड़ा विकेट यहाँ पर गिरता हुआ। कहते हैं ना मिट्टी से बनती है मटका, और जय नाम का लगा है बड़ा झटका। जुड़ेंगे अगले मैच में, निखिल वाकली सर जुड़ेंगे और डायरी सर। बहुत बढ़िया देखिए फील्डिंग एफर्ट डालते हुए यहाँ पर 2 रन आया। 31 की अभी भी जरूरत है, और आने वाले देखिए 13 गेंद बचा है। 13 गेंद 31 की जरूरत है। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए। ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है। 13 चेंडू अजून 31 धावाची गरज आहे। मैच अजून भरपूर इंटरेस्टिंग, हाँ इंटरेस्टिंग मोड पर रहे। देखिए सिंगल आएगा, दूसरे के लिए भागते हुए, और 2 कंप्लीट आए। 2 रनों के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 22 रन। लेकिन जीत की बात करेंगे, 12 गेंद 29 की जरूरत है। 12 चेंडू अजून 29 धावाची गरज आहे। डीजे पर देखिए पानी लेकर पहुंचे हैं। लेकिन कहते हैं ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कढ़ाई का। पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। 12 चेंडू अजून 29 धावाची गरज आहे, और ये बहुत अहम ओवर रहेगा। मैच का पर्दाफाश ओवर रहेगा, क्योंकि ये ओवर देखिए चाहे फील्डिंग वाली टीम को कितना कुछ बचा कर जाएगा और बैटिंग वाली टीम को कितना लुटा कर जाएगा। बहुत कुछ बीट टीम के दृष्टिकोण से जितनी बड़ी हैं,
दूसरी टीम की भी देखिए दृष्टिकोण से बात किया जाए तो ये ओवर बहुत बड़ा है। 12 गेंद 29 की जरूरत है। कहती ना पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से। अब कहानी थोड़ा बदला है क्योंकि 24 पर 51 बना डालता है, अब 12 पर देखिए 29 की जरूरत है। यही तो बात छिड़ा था मैंने कुछ समय पहले शाम को कि अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं और हर ओवर में नया समीकरण। हमारे साथ स्कोरिंग में इस वक्त है विवेक। देखिए कहते ना मेरा, चलिए भाई समय थोड़ा ज़्यादा जा रहा है, समय को फोकस कीजिए। रात 2 बज चुकी है, चला लौकर वेल एकदम कमी आए क्योंकि रात 3-4 बजे के बाद दर्शक जो आपकी क्राउड समर्थक है ना ये निकल जाते हैं। पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने, नौकरी जॉब बिजनेस, फिर बाद में मैच कौन दिखेगा विवेक? भूत भूतनी थोड़ा सा फर्स्ट, क्योंकि आपके समर्थक नहीं रहेंगे, तालियां बजाने वाले नहीं रहेंगे, मजा नहीं भाई, ना आपको मजा ना हमें मजा। थोड़ा सा स्पीड अप कीजिए। तैयार गेंदबाज, खींचा देखिए यहाँ पर, ऊंचाई भी ली और लंबाई भी देखिए लेकर जाता हुआ मार डाला, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मोहम्मद तक डीजे वाला, तो भी तोड़ दे अब डीजे का ताला। जरा आवाज वाढा, तुझ्या हल्दीचा ऑर्डर भेटेल काय? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। जितनी आप आवाज खोलोगे ना आपको ऑर्डर उतनी होगी, शादी हल्दी। चलिए बात करेंगे मेरा मन तो क्यों रोता है। नहीं, मुझे लगता है मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। 6 आया है, नहीं डीजे बहुत बढ़िया है, कोई बात नहीं, थोड़ा हल्का सिस्टम है, चलता है यहाँ पर शेफ। पहले तो भोंगे में हम कमेंट्री करके आए हैं भाई, उड़ा पाव खा के पहले करके आए हैं। अभी तो पैसे के साथ अच्छी खाने के साथ देखिए हर चीज़ अच्छा है भाई। लेकिन मैच की बात करेंगे थोड़ा सा, अभी देखिए जीत की बात करेंगे ना, 23 की जरूरत है, 11 गेंद बचा है। मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ते 10 खुलते हैं जब एक बंद होता है। 11 गेंद 23 की जरूरत है। और यही बात बताया, रास्ता 10 खुलते हैं जब एक बंद होता है। और कैच खेलेंगे, ओ माय गॉड, चिंगो चिंगो, क्या छोड़ा या मैच छोड़ा भाई। खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका, क्योंकि मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई है, कैच इतना आसान नहीं था लेकिन पकड़ना पड़ता है भाई। फील्डर की बात करेंगे, रोहिदास फील्डर थे भाई। नहीं निखिल सर, लगता है हमें यहाँ से बताना, लेकिन उनकी दिल की दर्द को जाकर पूछो इस वक्त, दर्द तो उन्हें ज़्यादा होता होगा। कोई भी आता नहीं अपने टीम के लिए हार दिखने के लिए, खराब करने। कितना रन आया भाई? ओ 3 रन आता हुआ, कैच भी छूटा और 3 भी गया। चिंगो चिंगो, क्या वहाँ चिड़िया बसेरा नहीं करते हैं? जिन पेड़ों पर फल नहीं होता है बसेरा करते हैं। भलाई फल नहीं देता है, छाँव देता है। यहाँ पर देखिए मौका दे सकते हैं, आगे छाँव आपको मिल सकता है। बढ़िया, देखिए सिंगल डबल से स्कोर को आगे बढ़ा रहे हैं। 10 रन आ चुका है पहला 3 गेंद पर, अब बनाना है 19-9 गेंद। कहते ना जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है। पैसा सिर पे लाइफस्टाइल बदलता है और दिमाग आपका किस्मत बदलता है। आप देखते हैं माइंडसेट गेम चलता हुआ। 9 गेंद 19 की जरूरत है। जिन हाथों में लकीरें कम और छाले ज्यादा होते हैं अक्सर वही खुद अपना तकदीर लिखते हैं। मेहनत करना पड़ेगा, कैच पकड़ना पड़ेगा। बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। अगर शेर के पूंछ में पैर मारोगे तो वो पप्पी नहीं देगा, आपको झप्पी देगा। मौका मिलेगा तो भाई, फिर मौके का तो फायदा लेगा। तैयार गेंदबाज, हाँ आगे निकले, देखिए स्टेप आउट करके खेले फील्डर से। सिंगल आता हुआ, दूसरा चाहते तो ये अच्छा फील्डिंग, ये बचाए रन भाई। ये लंबे कद के खिलाड़ी थे, अमिताभ बच्चन का हाइट था, वही वो देखिए रन भी बनाए उन्होंने।
अरे लंबे कद का क्या फायदा होता है इन्होंने बता दिया भाई। निखिल सर, अमिताभ बच्चन को यही फायदा हुआ था बॉलीवुड में। जब वो आए थे ना बॉलीवुड में, सभी को लगा था इतना लंबा कैसे हीरो बन गया। लेकिन जब गंगा जमुना सरस्वती पिक्चर आना था, उसमें दो हीरोइन थे, एक छोटी मीनाक्षी, एक बड़ी जयप्रदा। उसमें फिट अमिताभ हुआ, बड़ी के साथ भी फिट, छोटी के साथ फिट। ये हाइट का फायदा लिया वही वो ने। क्योंकि आजकल देखिए, चाहे आर्मी में लीजिए, चाहे बॉक्सिंग में लीजिए, चाहे क्रिकेट में लीजिए, हाइट का फायदा मिलता है। बाज की उड़ानों में कभी शोर नहीं होती है, वो पंख से ज़्यादा अपने हौसले पर विश्वास रखते हैं। लेकिन देखते हैं आने वाला, देखिए अभी भी 8 गेंद बचा है, 18 की जरूरत है। 8 गेंद 18। भाई वो देखिए लंबे कद के फायदा लेते हुए, भाई वो देखिए बात करेंगे। देखिए अब कहते ना, किस्मत की लकीरों से ज़्यादा मेहनत की, तकदीर पर भरोसा रखो। और वाइड गए जाबा। गांव के देखिए हर खिलाड़ी तालियां बजा रहे हैं। गांव की ममता दिखाना होगा समता। 8 गेंद 17 की जरूरत है, 8 पे 17 की जरूरत है। हिम्मत हारने वाले के लिए रास्ता छोटे लगते हैं, लेकिन इस लड़ने वाले के लिए रास्ता खत्म नहीं होता। एक सिंगल आता वहां। 7 गेंद 16 की जरूरत है। और ये चलिए डगआउट तो चाहते हैं भाई, फक्त एक मार माने एका स्वाइड वातावरण टाइट, एक बड़ा हिट आएगा तो फिर मैच खींचेंगे। नहीं, जीवन का कहते ना सबसे अच्छा योग एक दूसरे का सहयोग। अगर एक दूसरे के साथ अच्छा नहीं, देखिए भाई वो लगातार गेंदबाज को समझौता दे रहे हैं, समझा रहे। यही तो बात बताया कि सुनना पड़ता है भाई, बड़े खिलाड़ी बनने के लिए बड़े के सलाह भी सुनना पड़ता है। सफलता सिर्फ ही मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की दीवानी नहीं। और भाई वो विकेट के पीछे जाल बिछाते हुए सफलता की प्यास कड़े मेहनत से निकलता पसीना ही बुझा सकती है। लेकिन ओ ये खींचा, देखिए भाई यही तो बात कर रहा था भाई। बड़ा हिट देखिए यहाँ पर AK-47 चलो। रॉकस्टार टाइगर देखिए मैच का आनंद ले रहे और चिपले देखिए। वाकड़ी की आवाज दीवानगी करती है। पर समीकरण की बात करेंगे, 6 गेंद 10 रनों की जरूरत है। छह गेंद देखिए बात करेंगे 10 की जरूरत है। और मुझे लगता है निखिल सर, कल्याण तक आप मुझे पहुंचाओगे, वहां से मुझे पकड़ना पड़ेगा। बस जीत के लिए चाहिए 10, गेंद बचा है 6, लेकिन बस मिलेगा 6 बजे, ओला पकड़ना पड़ेगा, उतना वेट नहीं रहेगी। 6 गेंद 10 की जरूरत है। 6 गेंद जीत के लिए चाहिए 10। मजा आएगा मैच में। नेतृत्व की क्षमता कहते हैं ना, आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करती है। और भाई वो देखिए वो एटीट्यूड दिखा रहे हैं मैदान के अंदर, और देखते हैं कि एटीट्यूड क्या 10 रन बचा पाएगी। और दूसरी तरफ बल्लेबाजों ने इंप्रेस किया, खास करके माही अभी भी मार रहा है, जिम्मेदारी को निभाता हुआ। माइंडसेट हमेशा ऐसा होना चाहिए, जो आता है वो मैं कर लूंगा, जो ना आता है वो सीख लूंगा। 6 गेंद 10 की जरूरत है। गेंदबाजी की बात करेंगे, आकाश। ओ आकाश सभा में गेंद है, फील्डर्स हैं देखिए, वही वो देखिए, यही बात बताया था कि नेतृत्व की देखिए बात करेंगे। नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करती है। और यहां पर क्या चाहता हुआ विकेट गिरता हुआ आता रंगाती आली मैच।
5 चेंडू 10 धावाची गरज आहे. पांच गेंद 10 की जरूरत है. और कहते ना जहां आप कुछ नहीं कर सकते हो वहां जरूर एक चीज करें, वो है कोशिश. वो है कोशिश भाई. और अभी भी देखिए 5 गेंद है, 10 की जरूरत है. निखिल सर नहीं डीजे बरोबर है. 5 गेंद अभी भी 10 की जरूरत है. क्योंकि निखिल सर कहते हैं ना जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते हैं. ये जो दो टीम खेल रहे हैं ना ये किसी शादी हल्दी में नाच सकते हैं एक साथ, लेकिन जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते हैं. मैदान के अंदर ये जंग है भाई, ये मैदान जंग है. बाहर हम एक साथ एंजॉय कर सकते हैं. ये मुकाबला देखिए टक्कर बनेगा भाई. महके तो लगाओ बहके तो घाओ. और एक देखिए डॉट गेंद भाई. यहां पर कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर क्यों लगा रहा है भाई. लेकिन अब माही को बुलाया गया स्ट्राइक पर. शिवम का विकेट गिरा है. 4 गेंद 10. अब चलते हैं डीजे के पास. भाई यहां पर और ये विकेट नहीं है. यहां पर निखिल सर कहते ना विधानसभा का टिकट यानी एमएलए ट्रॉफी का भी हो सकता है अगली मैच टिकट के लिए. ये बड़ा विकेट देखिए माही का. यहां पर डीजे तू क्यों रुका है, तुझे तो टिकट मिलेगा भाई. भाई का विकेट नहीं भाई, मानो के विधानसभा का टिकट. और ये भी देखिए टूर्नामेंट भी वही चलता हुआ. सबके लाडले सबके प्यारे देखिए महेंद्र थोरवे साहब देखिए प्यारे आमदार से और आमदार ट्रॉफी और किंग मेकर देखिए सभी के दिलों में राज करते हुए. कहते ना जमीन में मकान बना लेना बड़ा आसान होता है, किसी के दिल में राज करना. इसलिए तो मैंने बताया निखिल सर कि करजत के सरजमी पर एमएलए ट्रॉफी इतनी रफ्तार से चल रही है, उतनी रफ्तार तो शोएब अख्तर की गेंदबाजी में भी नहीं थी. बहुत सारा मैं आमदार ट्रॉफी करते आ रहा हूं. नहीं बहुत सारी टूर्नामेंट देखिए जब जब करजत में आता हूं ज्यादातर आमदार ट्रॉफी. और यहां पर मैच पलट गया भाई. इसलिए कहती ना जो खुद को समझती थी आलिया कभी कभी उससे भी मिल जाता है कालिया. थांबा अभी भी देखिए एक गेंद बचा है भाई. क्रिकेट है कुछ भी हो सकता है. 1 पे 10 नहीं इतनी रात में कहां मिलेगा बस.
और 10-1 पे हमने आइसफील्ड में देखा वो 9 तक था नंबर, लेकिन अगर कोई हरा सकती तो ये गेंदबाजी की गलती। मैच कहां था देखिए कहां पलटा। ओ सेलिब्रेशन देखिए यहां पर से दूसरी टीम, और क्या कमाल की देखिए। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच, 6 गेंद 10 की जरूरत थी मारने वाले से बचाने वाले को, लेकिन वैभव की भी 37 रनों की इनिंग्स है। सैंतीस बनाए, लेकिन आकाश गेम